नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्री स्वामी समर्थ। तर आज आपण बटाटा मसाला अशी भाजी बनवणार आहोत, तेही माझ्या पद्धतीने। तर हे पहा, इथे मी बटाटे साली काढून मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हळद, धनेपूड, काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला, खोबरे सुके भाजून घेतलेलं आहे, दालचिनीचा तुकडा, लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा आपण भाजून घेतलेला आहे। तर अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुका मसाला टाकून घेणार आहे। हे पहा, ह्याच्यामध्ये जिरे देखील टाकलेले आहेत, आपण सुक्या खोबऱ्याबरोबर भाजून घेतलेले आहेत। भाजून घेतलं की मसाल्याचा एक छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे नेहमी भाजून घ्यायचं। आता हे पहा, मी आता वाटून घेत आहे। सुका मसाला काढून घेतलेला आहे, नंतर दाखवणार आहे। आता खरपूस भाजून घेतलेला आपला कांदा आणि टोमॅटो आपण खरपूस भाजून घेतलेला आहे। दालचिनीचा तुकडा साईडला काढलेला आहे मी। तर लसूण पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। हे पहा, मी आता कोथिंबीर पण थोडीशी टाकलेली आहे। आता हे आपण व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत, मिक्सरमधून काढल्यानंतर दाखवणार आहोत। हे पहा, मी आता सुका मसाला दाखवत आहे, खोबरे आणि जिरे। हे पहा, मी आता इथे तेल ठेवलेलं आहे बटाटे फ्राय करण्यासाठी। तर बटाटे आपण सावकाश, गरम तेल आहे त्याच्यामुळे सावकाश सोडायचे आहेत तेलामध्ये, तेल भाजेल याची काळजी घ्यायची। आता मीडियम गॅसवरती हे चांगले तळून घेणार आहोत आपण बटाटे, वरून क्रिस्पी असे तळून घेणार आहोत आपण। कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूंनी भाजतील व्यवस्थित। हे पहा, परत मी आता हलवून घेत आहे। खूप छान भाजी होते, अगदी नॉनव्हेजला पण मागे पडेल अशी भाजी आहे बटाट्याची। ही आगळी वेगळी पद्धत आहे। हे पहा, मी आता अशा प्रकारे तळून घेतलेले आहे एक बॅच। आता परत दुसरी बॅच टाकून घेणार आहे मी। हे पहा, हे मोठे 2 बटाटे होते। तर दुसरी बॅच देखील आता आपण सेमच मीडियम गॅसवरती तळून घेणार आहोत बटाटे। आणि ह्याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत। हे पहा, मी आता काढून देखील घेत आहे, सावकाशपणे काढून घ्यायचे आहेत। मी झारा वापरत नाहीये, का तर हे तेल पकडत नाहीये, असंच काढून घेते मी। मोठ्या मोठ्या स्लाइस असल्यामुळे तेल पकडत नाहीये बटाटा। हे पहा, अशा प्रकारे लालसर आपण गोल्डन कलरमध्ये तळून घेतलेला आहे। तर मी तेल कमी करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये। हे पहा, दालचिनीचा तुकडा टाकून घेतलेला आहे, एक तेजपान टाकलं आहे, व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण। काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहोत, ती देखील तेलामध्ये परतून घेणार आहोत। घरगुती मसाला आहे आपला, तो देखील टाकून घेणार आहोत। हळद आहे 1 टेबलस्पून, ती टाकून घेतलेली आहे। आता आपण जो भाजून घेऊन वाटून घेतलेली आहे ग्रेव्ही, कांदा, टोमॅटो, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, ती आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकून आपण वाटून घेतली आहे। तेल सुटोपर्यंत भाजून घ्यायचे आहे वाटलेला मसाला। आता कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे। हे पहा, आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता आपण सुका मसाला ॲड करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये। आता हे एका साईडला गरम पाणी ठेवलेलं, तर ते गरम पाणी आपल्या गरजेनुसार टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये। हे पहा, आता झाकण ठेवून आपण ह्याला एक 5 मिनिटं शिजू देणार आहोत मसाल्यांमध्ये। करू नको। आता हे पहा, मी आता झाकण काढलेलं आहे। पहा, आता मी या फोडी टाकून घेत आहे, आपण ज्या बटाट्याच्या फ्राय करून घेतलेल्या फोडी। हे पहा, आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण ह्याला। आता मी मिक्सरच्या भांड्याला जो मसाला लागलेला त्यामध्ये गरम पाणी टाकून ते टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। हे पहा, आपण एवढंच पाणी
टाकणार आहोत. आता हे शिजून कमी होणार आहे. हे पहा उकळत आहे. खूप छान असा सुगंध देखील येत आहे. आता झाकण लावलेलं आहे आपण याला. आता भाजी तयार आहे. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आपण. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या मीठ. आता धणेपूड सर्वात शेवटी टाकायची. आता टिप्स सांगते तुम्हाला. धणेपूड शेवटी टाकल्याने काय होतं, भाजीचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो. परत आता आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देणार आहोत. 1-3 मिनिटासाठी झाकण ठेवलेली मी. आता तुम्हाला मी आता चेक करून दाखवणार आहे बटाटा शिजला आहे का. हे पहा मी आता चेक करत आहे. हे पहा चमच्याच्या साहाय्याने बटाटा शिजला आहे. मी आता सर्व करून घेणार आहे दुसऱ्या सर्विंग बॉलमध्ये. हे पहा तयार आहे आपली भाजी. आता आपण वरतून कोथिंबीर गार्निशिंग करून घेणार आहोत. खूप छान सुगंध येत आहे भाजीचा. तर तयार आहे आपली भाजी. कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा. ही भाजी तुम्ही लच्छा पराठा, पुरी, चपाती कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तांदळाची भाकरी, नॉनव्हेजलाही मागे टाकेल अशी भाजी आहे. खूप छान भाजी होते. आणि प्लीज माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. माझं चॅनल नवीन आहे ताई दादा.